नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट. त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक एपिसोडचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहतो की तात्या हे दिनेश दादाला समजावून सांगत असतात की दिनेश, पूजा ही घरातल्या कोणा एका व्यक्तीसाठी नसते, तर संपूर्ण कुटुंबासाठी असते. घरात सुख, समाधान, शांती, चैतन्य नांदावं ना, यासाठी पूजा केली जाते. त्यामुळे उगाचच काहीही बडबड तू करू नकोस. त्याबरोबर इकडे लगेचच गायत्री म्हणायला लागते, पण तात्यासाहेब, तुम्हाला एक खरं सांगू का, मला वाटत नाही की आजच्या तुमच्या या पूजेचा एवढा काही फार फायदा होईल. हे सुख, समृद्धी, सगळं काही चैतन्य वगैरे आपल्या घरात नांदेल असं मला काही वाटत नाही. दिनेश, तू उगाच स्वतःचा वेळ वाया घालवू नकोस. जा तू ऑफिसला. दिनेश लगेचच तिकडनं निघून जायला लागतो. तर आता इकडे तेजस हा लगेचच गायत्री वहिनीला म्हणायला लागतो की मी असं ऐकलं होतं तुम्हीसुद्धा ऑफिसला जाताय, त्यामुळे आज आनंदी आनंद. त्याबरोबर गायत्री म्हणायला लागते, नाही, मी कुठेच नाही जात आहे. मी आज दिवसभर घरीच असणार आहे. स्पेशली तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासाठी ना, मी आज ऑफिसला सुट्टी टाकली आहे. त्यामुळे आज संपूर्ण दिवस मी घरातच बसून असणार आहे. समजलं तुला? त्यामुळे उगाच तू काहीही विचार करू नकोस. आता गायत्रीने असं म्हटल्याबरोबर तेजस लगेच हसतो आणि म्हणतो, ओ, आनंद बघायला थांबलाय माझ्या चेहऱ्यावरचा, की मी जिंकल्यावर विजय पताका कसा फिरवतो ते बघायला थांबलाय? पूजा होऊ देणार नाही म्हणाला ना तुम्ही. त्याबरोबर दिनेश दादाला राग येतो आणि दिनेश दादा तेजसला ओरडायला लागतो, तेजस तू. त्याबरोबर तात्यासाहेब म्हणतात, बास, दोघंही बास, पुरे झालं. उगाचच्या उगाच आज घरात पूजा आहे आणि पूजेच्या दिवशी मला वाद नको आहे. दिनेश, तुला कामावर जायचं आहे ना, तू जा. जमलं तर संध्याकाळी लवकर घरी ये, आपल्याकडे पूजा आहे. दिनेश दादा तिकडनं निघून जातो. तात्या, सूरज, तू सगळं सामान घेऊन आलास ना, मग माझ्याबरोबर चल, असं म्हणून सूरज दादालाही तिकडनं घेऊन जातात. तर अर्ध सामान तेजस हा किचनमध्ये घेऊन आलेला असतो. आता मानसीने रवा बनवायला प्रसादाचा घेतलेला असतो. इतक्यात त्या ठिकाणी तेजस पोहोचतो. तेजस लगेचच आता ते सगळं सामान तिथे ठेवतो. मानसी सगळं सामान चेक करते आणि तेजसला म्हणते, राष्ट्रहित, आपल्या घरी आज पूजेला किती लोक येणार आहेत? नाही म्हणजे त्या हिशोबाने प्रसाद बनवायला, प्रसादात सगळं मोजून मापून टाकावं लागतं. तेजस खूप खुश होतो. त्याला वाटतं आज कितीतरी दिवसांनी लकी चांप कोणी नसताना मला राष्ट्रहित म्हणाले आहेत. त्याबरोबर आता लगेचच मानसी तेजसला खुणावते आणि तिथे गायत्री वहिनी आणि विनोद बसलेत याचा इशारा करते. आता तेजस हा मागे बघतो तर त्यालासुद्धा गायत्री वहिनी आणि विनोद दिसतो. बिचारा तेजसच्या चेहऱ्यावरचा आनंद लगेचच मावळून जातो. मग काय, तरीही तेजस मानसीच्या प्रश्नाचं उत्तर देतो. तो तिला सांगतो की नाही, बाहेरचं कोणी येणार नाही आहे पूजेला, सगळे घरचेच असणार आहेत. म्हणजे बघा, आपण घरातले सगळे, माझ्या सासूबाई, माझी मेहुणी आणि मामी, आभा, विनीत आणि मामा एवढेच असतील. त्याबरोबर लगेचच आता मानसी ही मोजायला सुरुवात करते सामान आणि तिच्या लक्षात येतं की साखर इथे केळी नाही आहेत. त्याबरोबर मानसी तेजसला म्हणते, केळी नाही आहे त्याच्यात, आणि ती जरा रागानेच बोलते. त्याबरोबर इकडे विनोद आणि गायत्री तिच्याकडे पाहतात. मानसी लगेचच हळू आवाजात म्हणते, म्हणजे केळी नाही आहेत याच्यात? सूरज दादा गेले होते का सामान आणायला? त्याबरोबर लगेचच तेजस होकार देतो. मग आता मानसी तेजसला काही बोलत नाही. तर तेजस म्हणतो, मी घेऊन येऊ का लकीच्या केळी? त्याबरोबर मानसी म्हणते, हो, घेऊन या. तर तेजस म्हणतो, ठीक आहे, मग आपला शिरा बनवून झाला की मग मी केळी आणायला जातो. मानसी म्हणते, केळी त्याच्यातच टाकायला हवी आहेत. तेजस म्हणतो, बरं ठीक आहे, मग आपण एक काम करू, आपण पहिला रवा भाजून घेऊ, मग मी केळी आणायला जातो. त्यावर मानसी तेजसवरती आणखीन चिडते. खरं तर मित्रांनो, तेजससुद्धा ना कधी बळदाटी मानसीला त्रास देण्यासाठी असा नसता आगाऊपणा करत असतो. आता लगेचच मानसी म्हणते, केळी आणायला जात आहे ना, जा. आता त्या दोघांमध्ये हे प्रेमाचं संभाषण सुरू असतंच. इतक्यात त्या ठिकाणी लगेचच सुनंदा आलेली असते. आता सुनंदा किचनमध्ये मानसीला बघते आणि तिला खूप राग येतो. ती विचारते, ही मुलगी माझ्या स्वयंपाकघरात काय करते? तर आता इकडे गायत्री हा सर्व प्रकार बघत असते आणि गायत्री व विनोदला या सगळ्या गोष्टीचा खूप आनंदही होत असतो. आता लगेचच गायत्रीने असा प्रश्न विचारल्यावर, सुनंदाने असा प्रश्न विचारल्यावर तेजस सांगत असतो, आई अगं,
प्रसादाचा शिरा बनवायचा आहे ना, तर लकीचाम तेच. त्याबरोबर लगेचच आता त्याचे शब्द तिथेच थांबवून सुनंदा त्याला म्हणायला लागते, किती वेळा सांगितलं ही मुलगी मला माझ्या स्वयंपाकघरात आलेली चालणार नाही म्हणून. एकदा सांगून कळत नाही का तुम्हाला? त्याबरोबर त्या ठिकाणी तात्या आलेले असतात. आता तात्या सुनंदाला म्हणायला लागतात, सुनंदा अगं मनुताई प्रसादाचा शिरा बनवते, सकाळपासूनच कामाला लागली आहे ती तिच्या. त्याबरोबर लगेचच हे ऐकून सुनंदा म्हणते, मी सांगितलंय ही मुलगी माझ्या स्वयंपाकघरात आलेली मला आवडणार नाही, तरीसुद्धा का सतत ही माझ्या स्वयंपाकघरात येत असते. त्याबरोबर तात्या आता सुनंदाला समजावून सांगायला लागतात, अगं सुनंदा जर इथे मनुताई आली नाही तर मग इथे प्रसादाचा शिरा कसा बनवेल, कोण बनवेल? त्याबरोबर सुनंदा म्हणायला लागते, पूजेचा घाट तुम्ही घातलायत ना, मग प्रसादाचा शिरा मी बनवेन, दुसरं कोण बनवेल? आता सुनंदाने असं म्हटल्याबरोबर बसलेली गायत्री लगेच उठून पुढे येत म्हणते, वा 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 सासूबाई, म्हणजे एक बाजूला तर दाखवताय की तुम्हाला पूजा होऊच द्यायची नाही आहे आणि दुसऱ्या बाजूला प्रसादाचा शिरा बनवताय. नेमक्या कोणाच्या बाजूने आहात ते ठरत नाही आहे का तुमचं? नाही, ठरवा म्हणून म्हटलं. बरं, तुम्ही आजारी आहात ना, तुम्हाला आरामाची गरज आहे, खोलीत जा आणि गुपचूप पडा, आराम करा, असं ती मुद्दामूनच सुनंदाला म्हणते आणि तिकडनं निघून गेलेली असते. आता इथे मानसी ही सुनंदाला म्हणत असते, मावशी अहो अजूनही व्यवस्थित बरं नाही वाटत आहे तुम्हाला, कशाला उगाच तुम्ही हट्ट करताय, करू देत ना मला प्रसादाचा शिरा, मी बनवते. त्याबरोबर सुनंदा लगेचच म्हणायला लागते, पुरे उगाचच्या उगाच घरात राहायला आली आहेस म्हणून हक्क दाखवायला लागू नकोस. तू जर इकडनं बाहेर पडलीस तरच मला माझी कामं करता येतील, मी माझा शिरा बनवेन, मी व्यवस्थित आहे. आता सुनंदाने असं म्हटल्याबरोबर इकडे कोणालाच काही बोलायला संधीच उरत नाही. मानसीला खूप वाईट वाटतं, तरीसुद्धा आता मानसी ही तिकडनं गुपचूपपणे बाहेर निघून जाते. आता सुनंदा ही लगेचच किचन ओट्याजवळ आलेली असते. तेजस हा सुनंदाला म्हणत असतो, आई अगं तू असं का? त्याबरोबर आता लगेच सुनंदा तेजसचे शब्द तिथेच तोंडातल्या तोंडात थांबवायला लावते त्याला आणि म्हणते, केळी आणायला जातोयस ना तू तेजस? त्याबरोबर मात्र तेजसचा नाईलाज होतो आणि मग काय, तेजस हा केळी आणण्यासाठी म्हणून तिकडनं निघून गेलेला असतो. सुनंदा तिचं काम करत असते. तर दुसरीकडे गायत्रीने वकील साहेबांना कॉल केलेला असतो आणि ती वकील साहेबांना सांगते की वकील साहेब आजच्या आज हे काम घडलं पाहिजे, आज घरामध्ये पूजा आहे, प्रसादाची तयारी मात्र मी करून ठेवली आहे. आज तेजस मनोरुग्ण आहे आणि त्यामुळे तो प्रॉपर्टीचा हिस्सेदार असू शकत नाही, हे तुम्ही घरातल्यांना येऊन सांगायचं. पूजा त्यांनी केली तरी तीर्थप्रसाद मीच देणार, असं म्हणून आता ती फोन ठेवून देते. आता जसाच गायत्री फोन ठेवते इतक्यात त्या ठिकाणी विनोद आलेला असतो. विनोद गायत्रीला म्हणतो, अहो दीदी तुमचं काय सुरू आहे इथे? काय तुम्ही मस्त अशा शांत बसून राहिल्या? तुम्ही काल त्या तेजसचं काय चॅलेंज घेतलं विसरलाय का? तुम्ही सांगितलं आहे त्याला की तुम्ही आजची पूजा होऊ देणार नाही म्हणून, मग एवढे शांत कशा बसलाय तुम्ही? चला चला बाहेर चला. अहो तो तेजस तर प्रसादाच्या शिऱ्यासाठी केळी आणायला लागणार होती, ती सुद्धा आणायला गेला. त्याबरोबर गायत्री म्हणायला लागते, मला देवाच्या कार्यात अजिबात अडथळा आणायचा नाही आहे आणि मी आणणारही नाही आहे. पूजा झाल्याच्या नंतर त्यांना पश्चाताप होणार आहे आणि तो काही असा पश्चाताप होणार आहे की तो खूप भयानक असणार आहे. त्याबरोबर पुढे ती सांगत असते, किती आनंदमय वातावरण होतं आहे ते होऊ देत ना, किती छान वातावरण होतं आहे ते होऊ देत, नंतर बघ सगळ्यांचे असे एकदम चेहरे पडताना बघायला किती वेगळाच आनंद मिळतो ते, समजलं? तर इकडे दुसरीकडे तात्या हे एकेकाला फोन करून पूजेचं आमंत्रण देत असतात. आता मानसीच्या घरी आमंत्रण करून झालेलं असतं, आता आभाच्या घरी आमंत्रण करण्याची वेळ असते. तात्यांनी आभाला कॉल केलेला असतो. आता आभाच्या फोनवर नाही तर ते शोभाच्या फोनवर फोन करतात आणि मग शोभा ही फोन उचलते. तात्या म्हणत असतात, नमस्कार शोभाताई, कशा आहात? शोभा म्हणते, तू कसा आहेस, काय झालं आहे सांग. त्याबरोबर लगेचच तात्या सांगायला लागतात की आज आम्ही घरी सत्यनारायणाची पूजा ठेवली आहे, तर तुम्ही पूजेला सगळेजण या, सहकुटुंब सहपरिवार. त्याबरोबर लगेचच शोभा म्हणते की तुमचं असं कसं पण कधी पण काय ठरतं हो, आम्हाला काही जमणार नाही आहे पूजे वगैरेला यायला. माझ्या एरियात मी सेलिब्रिटी आहे, सेलिब्रिटी, मग मी बिझी असते त्यामुळे मला नाही जमणार. आताही मी बिझीच होते, त्यामुळे तुमच्या त्या सत्यनारायणाला आमचा नमस्कार इथूनच सांगा, समजलं? आणि मग ती फोन कट करते. आता हे सगळं ऐकून आभाला मात्र खूप राग आलेला असतो. तिला हे सगळं अजिबात आवडलेलं नसतं, पण तरीसुद्धा ती काही बोलत नाही, शांत राहते. तर दुसरीकडे आता इथे सुनंदाने प्रसादाचा शिरा करायला तर घेतलेला आहे, पण अचानक शिरा करता करताच तिला चक्कर यायला लागते
आणि बघता बघता आता सुनंदा ही खाली कोसळते. सुनंदा खाली कोसळल्याबरोबर त्या ठिकाणी पटकन मानसी, सूरजदादा, तात्या तिघंही येतात. सुनंदाला आवरतात आणि हॉलमध्ये आणून बेडवरती सोफ्यावरती बसवतात. मानसी सुनंदासाठी पाणी घेऊन येते. सुनंदाला पाणी विचारत ती म्हणत असते, मावशी प्लीज पाणी घ्या, बरं वाटेल तुम्हाला. सुनंदा मानसीच्या हातातला पाण्याचा जो तांब्या असतो तो जोरात ढकलून देते. तांब्यात पडतो थेट जाऊन दरवाजात. इतक्यात समोरून दारात तेजस बाहेरून आत येतो. तेजस तो पाण्याचा तांब्या उचलतो आणि घरात घेऊन येत विचारायला लागतो, काय झालं आईला. त्याबरोबर आता मानसी तेजसला सांगायला लागते, मावशी प्रसादाचा शिरा बनवत होत्या. शिरा बनवता बनवता अचानक त्यांना चक्कर आली आणि त्या खाली कोसळल्या. आता हे ऐकून लगेचच इकडे पुढे आता सुनंदा म्हणायला लागते की काही नाही एवढं झालेलं मला, ठीक आहे मी शिरा बनवू शकते, मी जाते माझ्या कामाला लागते. त्याबरोबर तेजस हा आईला सांगतो, आई तू स्वयंपाकघरात जाऊ नकोस, तू आराम कर, तुला आरामाची गरज आहे. लकी चाम स्वयंपाकघरात जाणार नाही, मी बनवेन प्रसादाचा शिरा. आता तेजस म्हणतो, मी बनवेन प्रसादाचा शिरा. हे ऐकून तर खूप मोठा धक्काच बसतो सुनंदाला. सुनंदा म्हणते, तेजा अरे तू. त्याबरोबर तेजस म्हणतो की हो मी बनवेन शिरा, तू काही काळजी करू नकोस, तू जाऊन आराम कर. आई ही म्हणत असते, अरे तेजस, पण त्यावर तेजस म्हणतो, आई मी सांगतोय ना. आई म्हणते, तुला काहीच येत नाही रे तेजस. त्यावर तेजस म्हणतो, तरीसुद्धा मी आज करेन, तू जा. आता इथे तात्यासुद्धा म्हणतात, तो म्हणतोय ना एवढं सुनंदा, तर करेल तू चल माझ्याबरोबर. आता लगेचच इकडे तात्या आणि सूरजदादा दोघं मिळून सुनंदाला उठवतात आणि तेजस हा हळू उठा असं म्हणत असतो. मग ते लोक तिकडनं सुनंदाला झोपायसाठी घेऊन निघून गेलेले असतात. तर आता इकडे तेजसने वर तोंड करून मी प्रसादाचा शिरा बनवतो असं सांगितलेलं तर असतं, पण तेजसला प्रसादातला प्रसुद्धा माहीत नसतो. मग काय, आता तेजस हा मानसीकडे बघतो आणि म्हणतो, प्रसादाचा शिरा कसा करायचा आता. त्यावर मानसी म्हणत असते, काळजी करू नका, मी तुम्हाला शिरा कसा बनवायचा ते लांब उभं राहून सांगेन, तसा तुम्ही शिरा बनवत जा, ठीक आहे. त्याबरोबर तेजस म्हणतो, हो चालेल, पण आईने आणखीन एक कंडिशन दिली आहे की तुम्ही स्वयंपाकघराच्या आत नाही येऊ शकत म्हणून. मग त्या कंडिशनचं काय करायचं. त्यावर आता लगेचच मानसी म्हणते, काळजी करू नका, मी तुम्हाला स्वयंपाकघरात न येता शिरा कसा बनवायचा ते लांब उभे राहून सांगेन, स्वयंपाकघरात नाही येणार, चला. तर दुसरीकडे आता इथे दिनेशने हे सगळं बोलणं ऐकलेलं असतं. तो विचार करतो, काय करू, सांगू का हे सगळं दीदीना. नाही नको. सध्या दीदी त्या तेजसला वेळ ठरवण्यामध्ये व्यस्त आहेत, तोपर्यंत मी इकडे यांच्या प्रसादाकडे बघतो. दोन बाजूला दोघांनी कामगिरी बजावली पाहिजे असा विचार आता त्यांनी केलेला असतो. तर आता इथे मित्रांनो, विनोद हा खूप जास्त वाईट वागतोय असं तुम्हाला नाही का वाटत. विनोद हा बघायला गेलं तर फक्त एक पाहुणा आहे आणि पाहुण्यांनी त्यांच्या परिस्थितीमध्येच राहायला हवं. तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर दुसरीकडे आता तेजस हा मानसीच्या हाताखाली शिरा बनवायला शिकत असतो. दरम्यान तो फक्त एक टक वेड्यासारखा मानसीकडे बघत असतो. मानसी तेजसला म्हणते, झालं माझ्याकडे बघून, आता तिकडे बघून प्रसादाचा शिरा कराल. तिकडे बघून जर काम केलं ना तर काम व्यवस्थित होईल, नाहीतर काहीतरी गडबड होईल त्याच्यात. तिकडे बघा आणि तुमचं काम करा. तेजस शिरा भाजताना त्याच्यामध्ये पाणी घालायला लागतो. आता तेजसचं हे कृत्य बघून मानसी जोरात ओरडते, अहो हे काय करताय. तेजस म्हणतो, पाणी. त्यावर मानसी म्हणते, आधी पाणी घालायचं नसतं, आधी केळी घालायची असतात, त्याच्यानंतर पाणी घालायचं असतं आणि हळूहळू ते मिक्स करायचं असतं, समजलं. त्यात थोडं दूधही घालायचं. आता तेजसला मानसी जसं सांगायला लागते तेजस तसं करायला लागतो. तेजस म्हणत असतो, नाही हो, मी सुद्धा फक्त चेक करत होतो, म्हणजे तुमचं माझ्याकडे लक्ष आहे की नाही ते बघत होतो. मानसी तेजसकडे रागाने बघते. तेजस म्हणतो, म्हणजे शिऱ्याकडे लक्ष आहे की नाही ते चेक करत होतो, बस, बाकी काही नाही, तुम्हाला काय वाटलं. मानसी म्हणते, मला काही नाही वाटलं, तुम्ही पटपट आटपा. तर दुसरीकडे आता सुनंदाला सूरजदादा गोळी देत असतो. तो म्हणत असतो, आई ही गोळी घे, म्हणजे तुला जरा बरं वाटेल. सुनंदा म्हणते, गोळी वगैरे काही नको आहे रे, मला व्यवस्थित आहे, मी थोडा वेळ आराम केला की बरं वाटेल मला. सूरज, मला तर ना तेजसची काळजी वाटते. तेजसला स्वयंपाकातला काहीच पदार्थ येत नाही. आता तो शिरा कसा बनवणार आहे ना ते मला काही कळत नाही आहे. ती मानसी तर जाणार नाही ना स्वयंपाकघरात. त्यावर तात्या म्हणतात की नाही जाणार, तू शब्द सांगितलेस ना ती तो पूर्ण करेल, काळजी नको करूस. त्याबरोबर लगेचच इकडे
पुन्हा पुढे ती म्हणायला लागते, पण मग प्रसादाचा शिरा कसा बनणार? त्यावर तात्या हे आता सुनंदाला म्हणतात की मग तूच एक काम करतेस का? तू स्वतःहून मनुताईला सांगतेस का की प्रसादाचा शिरा तूच करायला घे म्हणून? तू सांगितलंस तर ती लगेच ऐकेल. त्यावर आता लगेचच इकडे ती म्हणायला लागते की नाही, काही गरज नाही आहे, नको. गायत्रीला सांगितलं असतं, पण तिला आपण ही पूजा करतोय तेच मान्य नाही आहे, त्यामुळे ती तर नाहीच करणार. मग आता काय करू? आभा अजून आली कशी नाही? त्यावर आता तात्या सांगायला लागतात, तो म्हणजे आबाच्या घडलेला सासरचा प्रकार. आता हे सगळं ऐकून लगेचच इथे सुनंदा म्हणायला लागते, आभाला कळायला नको, सासरी उशिरा कशाला गेली? जर वेळेवर गेली असती तर आज शोभाताईंनी तिला सोडलं असतं आणि चिडल्याही नसत्या. मानसीच्या संगतीत राहून राहून ती सुद्धा ना आता मानसीसारखी होत चाललेली आहे. वेळेस तिची मानसीबरोबरची साथ सोडवायला हवी, नाहीतर उगाचच्या उगाच ही सुद्धा त्या मानसीसारखी होईल आणि भरला संसार सोडेल आणि निघून उगाच आपल्या घरी येईल. असं व्हायला नको. आता खरं तर इथे असं सुनंदाने म्हटल्याबरोबर तात्यांना ही गोष्ट अजिबात आवडत नाही. तात्या लगेचच सुनंदाला विचारतात, सुनंदा, भांडण झालं तेजसचं आणि मनुताईचं तेव्हा काही नाही बोललीस. आता जर ऑफिसमध्ये काही झालं आभाच्या, तर त्याचा दोष तू मनुताईला का लावतेस? त्यात मनुताईचा काय दोष आहे? त्यानंतर इकडे मानसीने सांगितल्याप्रमाणे छान शिरा असा बनवून तेजसचा तयार झालेला असतो. तेजस म्हणतो, आता पुढे काय करायचं? मानसी सांगते, हळूहळू थोडं पाणी घालून झालं आहे, मिक्स करून झालं आहे. आता एक काम करा, त्याच्यावरती एक झाकण ठेवा असं म्हटल्याबरोबर तेजस परात घेतो आणि परात त्या कढईवरती ठेवतो. मानसी म्हणते, आता बसा तुम्ही त्याच्यावर. तेजस म्हणतो ठीक आहे, आणि मग तो त्याच्यावरती बसायला लागतो. त्याबरोबर लगेचच आता इकडे सगळेजण तेजसकडे पाहत असतात. तर पुढे मानसी ही तेजसबरोबरच बोलत असते. मानसी तेजसला सांगत असते की व्यवस्थित शिरा बनवा, आणि तिने बसा सांगितल्यावर तेजस बसायला जात असतो. मानसी म्हणते, अहो काय करताय ते? छोटी झाकण ठेवा त्याच्यावर मावेल एवढी. तेजस म्हणतो, छोटी का? एक मिनटं. आणि मग तो तिथून एकदम छोटी प्लेट घेऊन येतो. मानसी म्हणते, हे झाकण ठेवणार आहात तुम्ही? त्यावर तेजस म्हणतो, नाही, मी हे तिकडे ठेवणार आहे, तिकडनं एक मोठं प्लेट घेऊन येणार आहे आणि ते इथे ठेवणार आहे. आणि मग तेजस हे तिकडनं एक छान मोठं प्लेट घेऊन येतो आणि त्या शिऱ्यावरती ठेवून देतो. त्यानंतर दोघंही येऊन हॉलमध्ये बसतात. मानसी म्हणत असते की झालं एकदाचं. तेजस म्हणतो की हो, शिरा अगदी छान होईल प्रसादापर्यंत, मला खात्री आहे. मी एवढा छान बनवला आहे. त्याबरोबर इकडे लगेचच विनोददादा म्हणायला लागतो की नाही, बनला चांगला असेल, पण मी काही चांगलं राहू देणार नाही. आता मी हा शिरा खराब करणार आणि मग गायत्री वहिनी मला शाबासकी देणार. तर हे सगळं आता तेजसने पाहिलेलं असतं. तेजस लगेचच मानसीला विनोदकडे इशारा दाखवत म्हणत असतो की नाही हो, प्रसादापर्यंत शिरा आपण बनवला आहे, तो छान राहायलासुद्धा पाहिजे ना, कळत आहे ना? त्याबरोबर मानसी तिकडे बघते आणि तिलासुद्धा कळलेलं असतं. तेजस आणि मानसी आता दोघंही गप्प राहतात, सावध असतात, काही बोलत नसतात. तर आता दुसरीकडे गुरुजी आलेले असतात. सत्यनारायण घालूनही झालेलं असतं. पूजा पार पडते. इतक्यात त्या ठिकाणी गायत्री येते. आता गायत्री येते आणि लगेचच म्हणायला लागते की 1 मिनटं, मला सगळ्यांशी बोलायचं आहे. आणि मग आता वकील साहेब हेच सांगायला लागतात की इकडे तेजस हा मनोरुग्ण आहे, त्यामुळे तेजसच्या नावावर असलेली कुठलीही प्रॉपर्टी ग्राह्य धरली जाणार नाही. त्याबरोबर हे ऐकून लगेचच आता घरातल्या सगळ्यांनाच खूप मोठा शॉक बसलेला असतो. त्याबरोबर व्हिडिओ इथेच संपते. व्हिडिओला आवडला की लाईक करत चला. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करत चला, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरती इतकंच. भेटू पुढच्या एका व्हिडिओमध्ये. आत्तापर्यंत टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.